झालाय. चला, आपण आता रेकॉर्डिंग चालू केली. आपण क्लास स्टार्ट करूयात. तर आपला जो प्रकाशाचे सॉरी विद्युत धारेचे जो धडा आहे तो आपला संपलेला आहे आणि आपलं त्याच्यावरचा स्वाध्याय आज सोडवायचा आहे. गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा म्हणजे डीसी आणि एसी मधला फरक आपण बघितलेला होता आणि तो फरक लिहा. फक्त एवढासाच होमवर्क तुम्हाला मी दिलेला होता. आता ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलाय त्यांनी हात वरती करा. खरंच केला असेल तर. नसेल केला तर प्लीज आज होमवर्क करा, माझी रिक्वेस्ट आहे. सगळे मुद्दे तुमच्या पुस्तकामध्येच आहेत. आपण मार्क पण केलेले होते ते मुद्दे 1 2 3 4 5 म्हणून 5 फरकाचे मुद्दे आपण काढलेले होते. ठीक आहे, चला आता मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. क्विकली एकदा धडा गो थ्रू करूयात, म्हणजे आपल्याला आपला स्वाध्याय सोडवताना जे आहे ते सोपं पडेल. तर बघा, विद्युत धारेचे परिणाम मध्ये आपण पहिला परिणाम कोणता बघितलेला होता? औष्णिक परिणाम. बरोबर आहे. विद्युत धारा वाहल्यामुळे कुठला पण सुवाहक काय होतो? गरम होतो, है ना? आणि मग त्याचा वापर करून आपण काय केलं? मग अशी वाली आपण काही उपकरणं बनवली ज्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त उष्णता आपण निर्माण करू शकू आणि ती उष्णता आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकू. जसं की ते आपली जी काही दाखवलेली उपकरणं आहेत, ही आपली विद्युत शेगडी, हीटर, गीझर, बल्ब, वितळतार, आपली दरवाजाची इलेक्ट्रिक बेल, इस्त्री, हे सगळे जे आहेत, ओव्हन, हे सगळे जे आहेत ते काय आहेत? आपली हीटिंग अप्लायन्सेस, गरम होणारी जी आहेत ती उपकरण आहेत. हे आपण पहिलं बघितलेलं होतं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी कोणत्या करायच्या? एक तर वितळतार कशी काम करते, बल्ब कसा काम करतो. इथे बल्बची आकृती दिली तर ही आकृती पण परीक्षेत विचारली जाऊ शकते. आणि तिसरं आपण ना ही जी सूत्र केली त्याच्यावरची गणित. तर ह्याच्यामध्ये 3 टॉपिक जे आहेत ते महत्वाचे आहेत, ज्याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ना पुढचं कोणतं आहे? चुंबकीय परिणामांना आपण सुरुवात केलेली होती. तर आपण बघितलं की विद्युत धारा वाहून नेणारा सुवाहक हा फक्त गरमच नाही होते, म्हणजे फक्त त्याचा औष्णिक परिणामच नाहीये, त्याचा चुंबकीय पण परिणाम आहे. तो त्याच्या भोवती काय निर्माण करतोय? चुंबकीय क्षेत्र निर्माण करतोय. आणि मग त्याच्यावरून आपण खूप सारे प्रयोग बघितले. आपला सुवाहक एकदम सरळ रेषेत असेल तर त्या चुंबकीय बलरेषा कशा बनतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत. सुवाहक आपला असा गोल असेल तर त्याच्या बलरेषा कशा बनतात आहेत. आणि त्या बलरेषांची दिशा काढण्यासाठी आपण कोणता नियम वापरला? उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम वापरला, राईट? मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल तो आपण वापरला. आता नंतर आपण बघितलं की असं कुंतलासारखं आपण त्या सुवाहकाला गोल गोल गुंडाळलं आणि मग त्याच्यामधून विद्युत धारा वाहली तर बघितला की आपण तो सेम टू सेम पट्टी चुंबकासारखं तो वागतो आणि त्याचे गुणधर्म आपण बघितले. हे 3 टॉपिक पैकी एक तरी बोर्ड एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारतात. हे तुम्हाला लास्ट टाइम पण मी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर ना आपण काय बघितलं? आता आपल्याला कळलंय की सुवाहक हा ऑलरेडी विद्युत धारा वाहून घेऊन जातोय, त्याचं चुंबकीय क्षेत्र बनतंय.
आणि त्या चुंबकीय क्षेत्र म्हणजे तो स्वतः एक मॅग्नेट बनलाय, चुंबक बनलाय. मग ऑलरेडी हे जे आपण विद्युत चुंबक बनवलं त्याला दुसऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या मध्ये ठेवलं आणि विद्युत धारा आपण वाहिली तर काय होईल? तर आपण बघितलं की तो सुवाहक हलायला लागला. म्हणजे आपण काय केलं, विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र दोघांचा वापर करून आपण मोशन क्रिएट केलं. म्हणजे गती निर्माण केली आपण त्या सुवाहकामध्ये. मग आपल्याला कळलं, अरे आपण विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र हे दोन्ही पण वापरून काय करू शकतो? करू शकतो. आणि मग ह्याच तत्वावरती आपली बनली ही मोटर विद्युत चलित्र हे आपलं बनलं. आणि मग आपण बघितलेलं की हे मोटर कशी काम करते. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, एका सायंटिस्टने काय विचार केला की अरे ह्याचं उलट करू शकतो का आपण? सुवाहक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते, चुंबकीय क्षेत्राने आपण विद्युत धारा निर्माण करू शकतो का? हे ट्राय करण्यासाठी मग फॅरेडेने वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले आणि तो सक्सेसफुल. आणि मग आपल्यावरती त्याच तत्वावरती काम करणार आलं आपलं हे जनित्र, इलेक्ट्रिक जनरेटर, ज्याच्यामुळे एवढी आता विद्युत धारा बनवली जाते की तुम्ही बघताय सगळ्या जगामध्ये विद्युत धारा वापरली जाते. आणि ती निर्माण कशी केली जाते? ह्याच जनित्राला वापरून विद्युत धारा निर्माण केली जाते. आता मग मोटरमध्ये कोणत्या दिशेला तो फिरेल, गती कोणत्या दिशेला निर्माण होते ते बघण्यासाठी आपण बघितलेला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, डाव्या हाताचा नियम. आणि जनरेटर मध्ये प्रत्यावर्ती जी धारा आहे, नाही प्रत्यावर्ती जी धारा आहे, इंड्युस्ड करंट आपण त्याला म्हणतो, ती कोणत्या दिशेमध्ये निर्माण होते त्याच्यासाठी आपण बघितलेला हा फ्लेमिंग्सचा उजव्या हाताचा नियम, राईट. आणि काल आपण बघितलं म्हणजे परवा दिवशी हा एसी आणि डीसी मधला फरक. तर अशा पद्धतीने आपण खूप सारे टॉपिक्स तुमच्या धड्यामध्ये बघितले, टोटल जर तुम्ही काउंट केलं तर. आणि हा धडा जो आहे तो खूप खूप जास्त महत्वाचा आहे. थांबा, मी ना मुलांना तुम्हाला हा धडा तुम्हाला कोणाला माहितीये बोर्डामध्ये किती मार्काला आहे? कोणाला माहितीये? थांबा मी तुम्हाला सांगते. बरं ठीक आहे, चला मी ते सांगते तुम्हाला. तोपर्यंत आधी आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात. एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय मुलांना. तर गटात न बसणारा, आता ह्याच्यामधले ना मुलांनो जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण फक्त डिस्कस करू, कारण वेळोवेळी मी तुम्हाला जो मधून मधून होमवर्क दिलाय त्याच्यामध्ये ऑलरेडी ह्याच्यात काही प्रश्न कव्हर झालेले आहेत. आणि दुसरे मी डिस्कस करेल ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता पुस्तकाची मदत घेऊन, किंवा तुमच्या शाळेमध्ये टीचर्स असतील त्यांची पण मदत घेऊ शकता. बाकी गणित आपण सोडू, ठीक आहे. तर बघा काय दिलेलं आहे, गटात न बसणारा शब्द. पहिलं, वितळतार, विसंगत वाहक पदार्थ, रबरी मोजे आणि जनित्र. कोणता वेगळा शब्द आहे? हा, आता तुम्ही सगळे स्वतःला अनम्यूट करू शकता मुलांना. अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. अनम्यूटच ठेवा आपण एक्सरसाइज डिस्कस करेपर्यंत. एक मिनिट मुलांनो, मी स्टॉप शेअर करते, कारण ना मला जरा तुमच्या शाळेची नावं बघायची फुल. अच्छा, भालेर्स नावाने ज्या स्कूलने जॉईन केलंय, तुम्ही पण कॅमेरा ऑन करून माईक चालू करू शकत असाल तर प्लीज करा. अच्छा, गर्ल्स गुलाब नावाने ज्यांनी जॉईन केले, अनम्यूट करा जरा.
खडकीचे जे स्टुडंट्स आहेत तुम्ही पण अनम्यूट करू शकता, पण हा थोडस शांतता ठेवावी लागेल तुम्हाला. करा ना गर्ल्स, करा करा, अनम्यूट करा बेटा, अनम्यूट कर. हा, तुमच्या शाळेचं काय नाव आहे? शाळेचं नाव काय आहे बेटा तुझ्या? मुरुमगाव. काय नाव आहे शाळेचं? मुरुमगाव. मुरुमगाव. काशीबाग विकास संस्थाना मुरुमगाव. अच्छा, मुरुमगावची स्कूल आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला, तर आता गर्ल्स तुम्ही अनम्यूटच ठेवा आणि आन्सर्स द्या मला. ओके. सांगा, पहिला वेगळा शब्द कोणता आहे? वितळतार बघा काय करते. खूप जास्त प्रमाणात विद्युत धारा एका लिमिटच्या पुढे गेली की वितळतार ते आपल्या परिपथालाच तोडून टाकते ना, म्हणजे ब्रेक करते, सर्किट ब्रेक करते. विसंवाहक पदार्थ त्याच्यातून विद्युत धारा जाणार नाही. रबरी मोजे त्याच्यातून विद्युत धारा जाणार नाही. म्हणजे हे सगळेचे सगळे पदार्थ काय करतात, विद्युत धारेला खंडित करतात. आणि जनित्र काय करते, हा सगळ्यापेक्षा उलट विद्युत धारा निर्माण करते. म्हणून वेगळा पदार्थ जो आहे तो जनित्र आहे. परत आहे व्होल्टमीटर, अॅमीटर, गॅल्व्हनोमीटर आणि थर्मामीटर. हे सगळेच्या सगळे जी उपकरण आहेत ती विद्युत धारा मोजण्याशी रिलेटेड आहेत. राईट. विद्युत धारा, विभवांतर हे मोजण्याशी रिलेटेड आहे. थर्मामीटर काय मोजते? थर्मामीटर माहितीये ना तुम्हाला, तापमापी. तो तर आपला ताप मोजते किंवा पदार्थाचं तापमान मोजते. तर थर्मामीटर वेगळा शब्द आहे. परत ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक कोणता वेगळा आहे याच्यामध्ये मुलांना? सांगा मला. ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक. तुम्ही शाळेमध्ये हा सोडवला असेल ना? गर्ल्स अनम्यूट करून सांगा ना उत्तर. सांगा, चुकलं तरी चालेल. इट्स ओके, ओरडणार थोडी आहे. चुंबक. का बरं बेटा? मला चुंबक तसंच वाटते. अच्छा, वाटते म्हणून. अरे, आपल्याला माहिती पाहिजे ना, वाटून नुसतं काय होणार आहे. बघा, बाकीची 3 उपकरणांची जी नावं आहेत ना त्याच्यामध्ये विद्युत चुंबक वापरलं जातं. आणि हे चुंबक आपलं साधं चुंबक आहे. उत्तर बरोबर आहे तुझं, पण कारण माहिती पाहिजे बेटा. कारण परीक्षेमध्ये आपल्याला वाटते म्हणून आपण तुक्का नाही मारू शकत ना, चुकीचं येईल उत्तर. मग कधी कधी परीक्षेत कारण पण लिहायला सांगतात, मग तेव्हा काय करणार. परत, रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र हे तुम्हाला ऑलरेडी मी होमवर्कला दिलेलं होतं. हा प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केलाय. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय? विद्युत वाहकाचे प्रभारित होणे आणि कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, हे पण आपण बघितले. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ते काय आहे? तर त्याच्यासाठी इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. विद्युत वाहकाचे प्रभारित होणे म्हणजे विद्युत वाहक तुमचा धन ऋण बनतोय, ते आहे का? ऑफकोर्स नाहीये. कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, येस. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे, हे आहे का? चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अच्छा, माझा आवाज येतोय मुलींनो?
माझा आवाज येतोय? हो मॅम. ओके ओके, मी डिस्कनेक्ट झाले जरा काही सेकंडसाठी. चला, तर आपला ई ऑप्शन असेल, विद्युत चलित्रातील कुंडलाचे आसपास सभोवती फिरणे. मला वाटते हे प्रिंटिंग एरर आहे, पण ठीक आहे. आपला ई ऑप्शन मग करेक्ट आहे, राईट? हा तर चुंबकीय परिणाम होता नुसता. कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे हा तर विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम आहे. पण आपल्याला चुंबकीय परिणाम विचारलेला नाहीये ना, विद्युत चुंबकीय प्रवर्तन विचारले. मग करेक्ट आन्सर आपलं काय होणार? ई. आता फरक लिहा. हे काल मी दिलेला होमवर्कला प्रश्न परवा दिवशी. प्रत्यावर्ती नाही, हा हे जन्नित्र आहे. मी तुम्हाला प्रत्यावर्ती विद्युत धारा आणि दिष्ट धारा मधला फरक. तर प्रत्यावर्ती जन्नित्र आणि दिष्ट जन्नित्र या दोघांमध्ये काय फरक आहे? अच्छा गर्ल्स, सेकंड्स ना, हे इंटरनेट स्टेबल होईपर्यंत माझा कॅमेरा बंद ठेवते, कारण मला दाखवते की मी डिस्कनेक्ट झाले, परत सेकंड टाइम पण डिस्कनेक्ट झाले. काही सेकंड नंतर चालू करते. तर प्रत्यावर्ती विद्युत धारा तुम्हाला माहिती आहे, अर्ध्या अर्ध्या सायकल नंतर स्वतःची ती दिशा बदलते. म्हणून आपण काय लिहिणार? प्रत्यावर्ती जन्नित्रामध्ये प्रत्यावर्ती धारा निर्माण होते, दिष्ट जन्नित्रामध्ये दिष्ट विद्युत धारा निर्माण होते, म्हणजे एकाच दिशेमध्ये वाहणारी. बरोबर आहे? दुसरं तुम्हाला आठवतंय, प्रत्यावर्ती जन्नित्र आपण दिष्ट जन्नित्रामध्ये कसं चेंज केलेलं? आधी आपण काय वापरलेले? दोन वेगवेगळे कडे वापरलेले होते. आकृती बघा मागे जाऊन पुस्तकामध्ये हवं तर. हे बघा, इथे कोणते हे विद्युत वाहक हे दोन कडे असे वापरलेले होते. तर हे दोन विद्युत वाहक कडे वापरण्याऐवजी त्यालाच आपण हे मोटर मध्ये जे वापरलेलं होतं ना, दुभंगलेलं कड, ते जर लावलं तर आपलं काय बनतं? मग हे दुभंगलेलं कड लावलं की आपली हे काय बनतं? प्रत्यावर्ती जन्नित्र जे आहे ते काय बनेल? आपलं दिष्ट जन्नित्र बनेल. तर इथे आपण फरकाचा दुसरा मुद्दा काय लिहू शकतो की प्रत्यावर्ती जन्नित्रामध्ये दोन विद्युत वाहक कडे वापरले जातात आणि दिष्ट जन्नित्रामध्ये दुभंगलेलं कड वापरलं जातं. हे दोन गोष्टी आपण फरकाचे मुद्दे लिहू शकतो. आणि तिसरा फरकाचा मुद्दा अजून काय लिहू शकतो आपण? तिसऱ्या फरकाचा मुद्दा आपण असा लिहू शकतो, आकृती काढू शकतो त्याच्यामध्ये. काही न लिहिता दोघांची आकृती काढू शकतो की हे कसं दिसतंय, प्रत्यावर्ती जन्नित्र कसं दिसतंय आणि दिष्ट. आकृतीमध्ये काय फरक येईल? फक्त हे दोन कडे दाखवायच्या ऐवजी काय करणार आपण? एकच इथे दुभंगलेलं कडं दाखवणार, हे चेंज करून ह्याला, बस. तर असे तीन फरकाचे मुद्दे आपण लिहू शकतो. आणखी ह्याच्यामधले काय फरकाचे मुद्दे निघू शकतात का? जरा डोकं लावा आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगा. या तीन मुद्द्यांच्या व्यतिरिक्त पण अजून काय आपण लिहू शकतो का दोघांमधला फरक? ठीक आहे. आणखी मी आता कॅमेरा ऑन करून बघते. आय होप आता नेटवर्क स्टेबल झालं असेल. पुढे, विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा. आणि इथे नावं पण दिलेली आहेत. विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा. तर कोणतं वापरतात मुलांना? ह्या अ ब कड मधलं सांगा. विद्युत धारा कोणत्या उपकरणाने निर्माण होते यांच्यापैकी? आत्ताच डिस्कस केलं ना आपण. विद्युत धारा निर्माण करण्यासाठी ह्या जगामध्ये आता सध्या तरी एकच उपकरण इन्व्हेंट झालेलं आहे, आणि ते कोणतं आहे? म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये जे दिलेलं आहे तर ते तर एकच आहे. ते कोणतं आहे? जन्नित्र आहे ना? विद्युत जन्नित्र. येस. तर इथे हे आन्सर तुम्ही लिहायचे, विद्युत जन्नित्र. पण इथे कंसामध्ये दिष्ट दिलेलं आहे, तर त्याचं
आकृतीसह वर्णन करायचंय गर्ल्स. तर प्रत्यावर्ती जन्नित्राचं जे वर्णन होतं ना, सेम टू सेम ह्याचं पण तेच वर्णन असणार आहे. फक्त एक गोष्ट तुम्हाला काय बदलायची आहे त्याच्यामध्ये, ते 2 कड्यांच्या ऐवजी एक दुभंगलेलं कडं दाखवायचंय. हो, आणि आता फक्त त्याचं स्पष्टीकरण जर तुम्ही लिहिणार तर स्पष्टीकरणामध्ये एक चेंज काय होईल, की आता तुमची जी विद्युतधारा आहे ती अशी दोन्हीकडून नाही बाहेर येणार आहे आणि त्याच्यामुळे विद्युतधारेच्या 2 वेगवेगळ्या दिशा नसणार आहेत. एकाच दिशेमधून ते वाहणार आहे. ठीक आहे? ते एक लक्षात घ्या फक्त. आता लघु परिपथ कशाने निर्माण होते, त्याचा काय परिणाम होतो? अरे हो, गर्ल्स आपला हा पार्ट राहिला डिस्कस करायचा. ठीक आहे, चला हा पुढचा वाला जो पार्ट आहे ना, तो पुढचा वाला पार्ट आपला आज झाला तरी चालेल, नाही झाला तरी चालेल, पण हा वाला पार्ट ना खूप खूप जास्त महत्वाचा आहे, जो आपला डिस्कस करायचा राहिलेला आहे आणि तो मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. आता हे लघु म्हणजे काय गर्ल्स? मुलांनो, लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लहान ना? आता ना इथे तुमच्या पुस्तकामध्ये ना एक आकृती द्यायला हवी होती, जी नाही दिलीये. ती जी सीबीएसई बोर्डचं जे एनसीईआरटीचं पुस्तक आहे ना, तुमचं कसं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, तसं केंद्रीय बोर्डाचं एक एनसीईआरटीचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ती आकृती दिलेली आहे, की आपण आपल्या घरामध्ये जे विद्युत परिपथ वापरतो, मला वाटतं ते तुम्हाला 9वीला होतं बहुतेक. तर ते कुठल्या पद्धतीने जोडलं जातं? तुम्हाला आठवतंय ना, तुम्ही गेल्या वर्षी गर्ल्स रोधांची समांतर जोडणी आणि रोधांची एकसर जोडणी शिकलेल्या होतात. बरोबर आहे? माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय मुलींनो? चिरखनचे जे स्टुडंट्स जॉईन झालेत, माझा आवाज येत असेल तर हात वर करा मुलांनो. ओके, ग्रेट. हां. तर गेल्या वर्षी बघा 9वी मध्ये तुम्हाला रोधांची एकसर जोडणी आणि समांतर जोडणी होती विद्युतधारेच्याच धड्यामध्ये, जर आठवत असेल तर. तर आपल्या घरामध्ये पण जी उपकरणं आहेत, फ्रीज असतो, टीव्ही असतो, लाईट, ट्यूबलाइट्स, फॅन, ह्यांना कसं जोडलंय? एकाच वायरीमधून जोडले म्हणजे एकसर जोडणीमध्ये जोडले की समांतर जोडणीमध्ये जोडले? त्याच्यासाठी ती आकृती दिलेली आहे. थांबा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून ते दाखवते. तर आपल्या घरामध्ये ना मुलांनो जी उपकरणं असतात, ती समांतर जोडणीमध्ये जोडलेली असतात. समांतर जोडणीमध्ये म्हणजे माहितीये ना, 2 टोकांच्या मध्ये सगळी उपकरणं जोडलेली असतात. 2 कॉमन टोकांच्या मध्ये. का बरं असं? कारण तुम्ही बघितलेलं गेल्या वर्षी, समांतर जोडणीचे खूप सारे फायदे आहेत. समांतर जोडणीमध्ये आपल्याला जे उपकरणांसाठी विभवांतर मिळतं, ते एकसमान मिळतं. तर मग मी तुम्हाला ना आकृतीच ड्रॉ करून पटकन एक्सप्लेन करते. तर मग मी स्क्रीन शेअर करते. ते ओपन होतंय माझं ॲप. हां, मुलांनो, आपला हा जो धडा आहे ना, 7 मार्काचा धडा आहे बघा. मी हे काढलंय ह्याचं वेटेज. आपला हा वाला जो धडा आहे त्याचं वेटेज 7 मार्कांचं दाखवतोय. बघा पटकन तुम्ही हवं तर नोट करून घ्या. तुमचा जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे, गुरुत्वाकर्षण धडा आहे, कमीत कमी 3 मार्काचे प्रश्न येतील, जास्तीत जास्त 5. विद्युत धारेवाला हा धडा जो आहे बघा, ह्याच्यामध्ये कमीत कमी 5 मार्काचा तर प्रश्न येणार आहे. टोटल सगळे 5 मार्काचे प्रश्न आणि जास्तीत जास्त 7 मार्क, म्हणजे 5 ते 7 मार्काचा ह्याच्यावर प्रश्न येईल. उष्णता धडा जो आपण आता चालू करू ह्याच्यानंतर, तो कमीत कमी 3 मार्क आहेत, जास्तीत जास्त 5 मार्क आहेत. प्रकाशाचे अपवर्तन जो धडा आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 5
आणि जास्तीत जास्त 7 मार्क्स आहेत. भिंगांचा जो आपला धडा आहे त्याच्यामध्ये पण 4 आणि 6, कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6. आणि शेवटचा जो भौतिकशास्त्राचा धडा आहे काहीतरी अवकाश अवकाश यात्रा समथिंग काहीतरी नाव आहे त्या धड्याचं, स्पेस मिशन इंग्लिश मध्ये, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 मार्क्स आहेत. तर अशा पद्धतीने टोटल जो आहे तुमचा 40 मार्काचा पेपर असेल विज्ञान भाग 1 चा. विज्ञान भाग 2 चा बहुतेक तो पण 40 मार्काचा असेल. दोन्ही मार्क मिळून 80 झाले. आणि इंटरनल मार्क्स तुम्ही प्रयोग वगैरे करणार जे शाळेमध्ये वही चेक करायला देणार त्याचे 20 मार्क्स आहेत शाळेच्या तर्फे मला वाटते. असं करून 100 मार्काचा तुमचा बोर्डाचा पेपर असेल. ठीक आहे. तर तुम्ही आय होप इंडेक्स मध्ये नोट करून घेतलं असेल की किती कोणत्या धड्याला किती मार्क्स आहेत. परत एकदा मी क्विकली सांगते मुलांनो, इंडेक्स अनुक्रमानिका असेल ना तुमच्या पुस्तकामध्ये, त्याच्यात समोर धड्याच्या समोर पटकन मार्क्स लिहून घ्या. चला पटकन सांगते. गुरुत्वाकर्षण 3-5 म्हणजे कमीत कमी 3 जास्तीत जास्त 5. ह्या विद्युतधारेचे परिणाम 5-7. उष्णता 3-5. प्रकाशाचे परावर्तन 5-7. भिंगे 4-6 आणि अवकाश यात्रा 3-5. तर तुम्ही बघू शकता सगळ्या धड्यांमध्ये हा धडा आणि प्रकाशाचा धडा दोघांना कमीत कमी 5-5 मार्क आहेत. तर 10 मार्क बघा, 40 मार्कापैकी 10 मार्क तर तुमचे तिथेच कव्हर होतात. त्याच्यामुळे बघू शकता हा धडा आणि तो प्रकाशावाला धडा सगळ्यात महत्वाचे धडे आहेत. राईट. पूर्ण आपल्या विज्ञानामध्येच विज्ञान भाग 1 मध्येच ते सगळ्यात जास्त महत्वाचे धडे आहेत. आणि एक तुमचा रसायनशास्त्रामधला पण जो धडा आहे तो पण एक महत्वाचा आहे, कार्बनी संयुगे. त्याला पण कमीत कमी 5 मार्क आहेत आणि जास्तीत जास्त 7. तर हे 3 धडे जरी तुम्ही परफेक्ट केले 15 मार्क्स तिथेच होऊन जातात तुमचे. ठीक आहे. तर चला आता आपण हे जे काय होतं ना लघुपरिपथ, लघुपरिपथ काय असतं ते समजून घेऊयात. एक मिनिट हा मुलांना. चला मी आता स्क्रीन शेअर करते. आपल्या घरामधलं जे परिपथ आहे, विद्युत परिपथ आहे, ते कसं असतं मी ते आधी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर ना मग आपण परत हा स्वाध्यायावरच्या प्रश्नावरती येऊया. कारण हे तुम्हाला हे समजलं ना विद्युत परिपथ की ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल जो स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. लघुपरिपथ कशाने निर्माण होते, त्याचा काय परिणाम होतो. राईट. हे आपण थोडस तसं शॉर्ट मध्ये डिस्कस केलेलं आपण वितळतार ज्यावेळी एक्सप्लेन करत होतो ना वितळतार, त्यावेळी आपण हे थोडस डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. चला आता बघा, नीट बघा हा आता मुलांनो. आपलं ना बिल्डिंग मध्ये किंवा गावामध्ये घराच्या बाहेर एखादी बघा मोठा बोर्ड असतो, डब्बा असतो, त्याच्यामध्ये एक नॉब असतो, त्याला खाली वर केलं की पूर्ण घराचीच लाईट जाते. तर एक तो असतो मेन मीटर बोर्ड. ठीक आहे. आणि त्याच्यामधून बघा म्हणजे मेन ही त्याच्यामधून अशी लाल वायर काढतात जी मेन मीटर बोर्ड आहे त्याच्यामधून. कारण त्या मीटर बोर्डला जो आपलं पॉवर स्टेशन आहे म्हणजे जिथे विद्युत धारा निर्माण होते तिकडून जो आहे तो इलेक्ट्रिसिटीचा विद्युत धारेचा सप्लाय येतो. मग त्या मीटर बोर्ड मधून काय केलं आता, ही अशी तो समजा आपला असा हा तो मीटर बोर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा खूप सारे नॉब असतात. आठवतंय ना, कधी कधी ओव्हरलोडिंग झालं की तो खटका बघा खाली पडतो आणि त्या खटका आपण वरती केला की परत विद्युत धारा माघारी येते. तोच वाला मीटर बोर्ड मी म्हणते. ठीक आहे. तर त्याच्यामधून ना ही अशी एक लाल वायर काढतात बाहेर मुलांना आणि अशी एक काळी वायर पण त्याच्यामधूनच बाहेर काढतात. हे कधी तुमच्या घरामध्ये काही विद्युत धारेचा प्रॉब्लेम झाला त्यावेळी ज्यावेळी आपण मग
एखाद्या मेकॅनिकला बोलवतो ना, तर त्या मेकॅनिकने त्याला खोललं ना, की तुम्हाला ती वायर दिसेल. कोणी कोणी ही लाल आणि काळी वायर ऑलरेडी बघितलेली आहे. आपल्या घरामध्ये जे स्विच बोर्ड्स आहेत ते उघडल्यावरती त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या वायर्स दिसतात. त्याच्यात ही लाल काळी वायर बघितली. कोणी कोणी बघितली? ओके, ग्रेट. तर बघा, मग आपण काय केलंय ना, ह्या असं इथे फ्रिज जोडला, ह्याच एकाच दिशेने आपण इकडे वॉशिंग मशीन आणि परत इकडे दुसरं असं एका लाईनीमध्ये आपण आपली उपकरणं नाही जोडत. म्हणजे एकसर जोडणीमध्ये आपण आपली उपकरणं अजिबात नाही जोडत मुलांनो. मग कसं जोडतो? ही जी दोन टोकं आहेत ना वायरची, आता ही आपण जी घेतली, तर ह्याच्यामधून मग अजून एक वायर घेऊन आपलं इथे एक उपकरण जोडतो आपण, इथे दुसरं उपकरण जोडतो आपण, इथे जे आहे असं तिसरं उपकरण जोडतो. तर अशी आपण उपकरणं जोडतो मुलांनो. आता थांबा, ह्याच्यामध्ये ना मी आकृती ह्याला जरा थोडीशी नीट काढते. हे असं गोल असतं ना आपला हा स्विच, जे 3 होल दिसतात तो आहे हा. तर ह्याच्यामध्ये ही वरतून एक लाल वायर येते, ही काळी वायर इथे जोडलेली असते. इकडे पण सेम टू सेम. तर अशी आपल्याकडे ना, समजा हा आपला फ्रिज आहे, हा आपला टीव्ही आहे, ही ते वॉशिंग मशीन, अशी खूप सारी गोष्टी जोडलेल्या असतात आणि मग आपल्याकडे वेगवेगळा स्विच पण असतो त्याच्यामुळे. तर आता ह्याच्यामध्ये मुलांनो, तुम्ही बघू शकता की आपली जी विद्युत धारा आहे, ती विद्युत धारा ऍक्च्युअल मध्ये एकतर ही काळी वायर असते आणि लाल वायर असते. खरं खरं विद्युत धारा जी घेऊन येणारी वायर आहे ती ही लाल वायर असते. म्हणून हिला बघा लाल दाखवलंय. लाल कलर माहितीये ना, डेंजर, काहीतरी तिथे खतरा आहे, संकट आहे. त्याच्यासाठी ते इंडिकेट केअर करण्यासाठी ती लाल वायर. तर आपली ही जी लाल वायर आहे आणि ही काळी वायर आहे, भारतामध्ये ह्या दोघांमधलं विभवांतर आपल्याला खूप चांगलं मिळतंय. 240 व्होल्ट पर्यंत. 220 ते 240 व्होल्ट पर्यंत मुलांनो. म्हणून बघा, कोणाला जर आपल्याला विद्युत धारेचा झटका लागला, की त्या माणसाचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो, कारण ही खूप जास्त विभवांतर असलेली विद्युत धार आहे. आपलं नॉर्मली सेल असतो बघा रिमोट मधला, किंवा आपली बॅटरी चालवण्यासाठी आपण आतमध्ये ते 2-3 मोठे सेल टाकतो, त्याच्यावरती वाचा किती व्होल्ट लिहिलंय. ते 2 व्होल्ट पासून 20 व्होल्ट पर्यंत वगैरे असेल. कारमध्ये, गाड्यांमध्ये ज्या बॅटरी वापरतात त्यांचं व्होल्ट अजून जास्त असतं. तर ह्या सगळ्यांपेक्षा जास्त व्होल्ट आपले जे मेन आपल्या स्विच बोर्ड मधून आपल्याला जी विद्युत धारा मिळते, तिथलं हे विभवांतर 240 व्होल्ट आहे. ठीक आहे, ह्या दोघांमधला. तर ही काळी वायर जी आहे ना, ती काहीच करंट नाही कॅरी करत आहे. ती करंट कॅरी करत नसल्यामुळे, विद्युत धारा वाहून नेत नसल्यामुळेच फरक निर्माण होतो ना. म्हणजे काय केलंय आपण, आपला हा जो एक टँकर आहे जसं की पूर्ण भरलाय पाण्याने आणि दुसरा मोकळाच आहे, जसं ही काळी वायर, आणि ह्या दोघांना जोडले, हे इथे दिसते तुम्हाला मध्ये, त्यांना कशातून जोडले? उपकरणाद्वारे आपण त्यांना जोडले. मग हा पातळीचा फरक असल्यामुळेच मग हे आपण ज्यावेळी परिपथ चालू करू, म्हणजे इथल्या त्याच्यामधली वॉल चालू करू, नळ चालू करू, तेव्हाच तर पातळीमध्ये फरक असल्यामुळे इकडचं पाणी इकडे जाईल ना. इथे पण तोच विद्युत पातळीमध्ये फरक निर्माण केलाय ना, ज्यालाच आपण विभवांतर म्हणतो. विभवामधलं अंतर आपण निर्माण केलंय. त्याच्यामुळे मग काय होतं, लाल कडून विद्युत धारा वाहून इकडे जायला सुरुवात होते अशी. मग आपल्या सगळ्या विद्युत उपकरणांमधून इकडून इकडून अशी विद्युत धारा व्हायला सुरुवात होते. तर मग तुम्हाला माहिती ही लाल आणि काळी वायरच्या ऐवजी अजून एक वायर असते. ही अशी अजून एक हिरवी वायर बाहेर काढली जाते आणि ही हिरवी वायर जी आहे खूप आतमध्ये ती लाईन अशी दिलेली असते, की खाली जमिनीच्या खाली, ही समजा आपली इथे जमीन आहे, जमिनीच्या खाली एक कॉपर प्लेट असते, तांब्याची प्लेट असते, तिला ती जाऊन जोडलेली असते. आता ही हिरवी वायर का आहे? तर लाल वायरला जे आहे, ही लाल रंगाची जी वायर आहे हिला ना लाईफ वायर म्हणतात. लाईफ म्हणजे ह्याचं काहीतरी अर्थ आहे, 9वीच्या पुस्तकामध्ये बघा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात लाल वायरला. मला वाटतं हे गेल्या वर्षी होतं तुम्हाला 9वीच्या पुस्तकात. ठीक आहे. आणि जी काळी वायर आहे ती आपली न्यूट्रल वायर आहे. न्यूट्रल म्हणजे जसं की काही प्रभावच नाही पडत तिचा, तिच्यावर काही प्रभारच नाहीये.
आणि जी हिरवी वायर जी आहे ना, तिला आपण काय करतोय, अर्थिंग करतोय. तिचं अर्थिंग म्हणजे तिला पृथ्वीकडे घेऊन जातोय. का बरं? कधी चुकून आपल्या ह्या विद्युत परिपातामध्ये अचानकच करंट वाढला, म्हणजे विद्युत धारा अचानक वाढली, तर ती एक्स्ट्रा विद्युत धारा आपल्या उपकरणांमधून गेली तर उपकरण जळतील, खराब होतील, आग पण लागू शकते. म्हणून ही एक्स्ट्रा विद्युत धारा तो डायरेक्ट खाली जमिनीमध्ये घेऊन जाते, ही हिरव्या रंगाची वायर. म्हणून बघा, आपली जी मोठी मोठी उपकरणं आहेत ना, ज्याच्यातून जास्त विद्युत धारा वाहते, त्याला 3 प्लग का असतात? 3 प्लग असतात ना, म्हणून बघा आपण त्यात 3 होल मध्ये टाकतो. पण जी आपली छोटी छोटी उपकरणं आहेत, जसं आता बघा मोबाईलचा चार्जर, आणखी काही जी छोटी छोटी उपकरणं असतील त्याला 2च पिन असतात. तर एक असतो 2 पिन प्लग, एक असतो 3 पिन प्लग. तर का असतो 3 पिन प्लग का असतो? कारण आता ही गोष्ट लिहून घ्या मुलांना, ही तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये. आपली जी मोठी मोठी उपकरणं आहेत ना, जसं की टीव्ही आहे, फ्रिज आहे, वॉशिंग मशीन आहे आणि मिक्सर आहे, ह्याच्यामधून 15 अँपियर एवढी विद्युत धारा वाहते. किती? 15 अँपियर. मग ही विद्युत धारा 15 अँपियर पेक्षा जर जास्त झाली, कशामुळे जास्त होते ते पण आता मी सांगणार आहे. का बरं जास्त होते अचानक? पण ऍक्सिडेंट झाला, काही दुर्घटना झाली, विद्युत धारा अचानक वाढली, तर उपकरण खराब नको व्हायला आणि आग नको लागायला, म्हणून मग ही सुरक्षेची दुसरी व्यवस्था. पहिली सुरक्षेची व्यवस्था आपण काय बघितलेली होती? वितळतार. वितळतार काय करते माहितीये मुलांनो? वितळतार हे आपलं मेन स्विच बोर्ड आहे की नाही, हे बघा, हा मेन स्विच बोर्ड आहे ना, इथे पण वितळतार जोडलेली असते. इथे मध्ये कुठेतरी लाईव्ह वायरच्या म्हणू शकतो आपण. म्हणजे विद्युत धारा इथेच कट केली जाते, वितळतार इथेच विचळते. म्हणून बघा ना, तो खटका खाली का पडतो? तो खटका खाली का पडतो? अचानक करंट वाढल्यावर तो खटका खाली पडतो आणि मग आपल्याला परत वर करायला लागतो, कारण तो खाली पडून आपली उपकरणांना वाचवतो. तर एक ती पहिली व्यवस्था ऑलरेडीच केलेली आहे. पण दुसरी व्यवस्था पण का केली आहे? समजा उपकरणामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्याच्यामुळे अचानक विद्युत धारा वाढली, तर उपकरणासाठी पण सेपरेट सुरक्षेचं काहीतरी माध्यम असायला हवं. म्हणून ही अर्थ वायर ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ती हिरवी वायर जोडलेली असते. ठीक आहे? तर 3 वायर आहेत आपल्याकडे, लाल, ही काळी आणि ही हिरवी. ह्या तिन्ही वायरची कामं खूप महत्वाची आहेत. हा, तर मी हे सांगत होती, जी मोठी मोठी उपकरणं आहेत त्याच्यामधून 15 अँपियर विद्युत धारा वाहते आणि जी आपली छोटी छोटी उपकरणं आहेत, जसं की आपला फॅन, ट्यूबलाइट, अजून पण छोटी आणखी काही उपकरणं असतील, त्याच्यातून 5 अँपियर विद्युत धारा वाहते मुलांनो. ते पण नोट करून घ्या. किती अँपियर विद्युत धारा वाहते? 5 अँपियर. ठीक आहे? आता तुमचा जो प्रश्न आहे, तर हे जनरल तुम्हाला समजलं. आपल्या घरामधले जे परिपथ आहे ते कसं काम करतं हे तुम्हाला कळलं. आता हे जो प्रश्न विचारलाय ना, ते लघु परिपथ कधी होतं? लघु परिपथ म्हणजे काय बघा, आपली विद्युत धारा खूप लॉंग डिस्टन्स, लांबचा रस्ता मोजून वाहते. आधी ती इथे फ्रिज मधून जाणार, परत इथे वॉशिंग मशीन मधून जाणार, टीव्ही मधून जाणार, असं करत करत ज्यावेळी ही विद्युत धारा ना ती सगळी वापरली जाते आणि महागारी जी विद्युत धारा येते ती एवढी काय उरतच नाही. म्हणून काळ्या वायर मध्ये काय करंट राहतच नाही. म्हणून तर आपण ती वापरून घेतली ना विद्युत धारा, त्याच तर आपल्याला लाईट बिल येते जे आपण भरत असतो. बरोबर आहे? पण कधी कधी काय होतं ना, ही काही रिझनमुळे, समजा काही रिझनमुळे खूप वायर जुन्या झालेत, वायर खूप जुन्या झालेत आणि वायरच्या वरचं जे प्लास्टिकचं आवरण आहे ते निघालं आणि त्याच्यामुळे इथेच ही लाल वायर आणि काळी वायर एकमेकांच्या संपर्कामध्ये आली, कारण दोघांच्या वरचं प्लास्टिक निघालंय. किंवा असं पण होऊ शकतं की उंदराने ते कुरतडलं, असं पण झालंय काय काय ठिकाणी. आणि असं पण होऊ शकतं की मग ते वायरचं आवरण ऑलरेडी निघालंय आणि पावसाचे दिवस आहेत, हवेमध्ये खूप ओलावा आहे किंवा चुकून त्याच्यावर पाणी पडलं. तुम्हाला माहिती आहे आपलं जे साधं पाणी आहे ते विद्युत धारेचं सुवाहक आहे. मग आता ह्या 2 वायर ज्या अशा जवळ-जवळ आहेत, त्याच्यामध्ये काय आलं? 2 वायरच्या मध्ये काय आलं? पाणी पडलं. हे 2 वायरच्या मध्ये असं पाणी पण पडलं. त्याच्यामुळे
ही विद्युत धारा सरळ पुढे न जाता डायरेक्ट हे लाल वायर मधून काळ्या वायरीमध्ये हे डायरेक्ट जाते. म्हणजे बघा, हा लॉंग रस्ता न घेता हा शॉर्टकट घेते आणि मग अचानक करंट वाढणारच ना आपल्या सर्किट मधला, आपल्या परिपथामधला. मग जी विद्युत धारा आहे ती अचानक खूप वाढते. म्हणजे ही जी 15 अँपियर असायला हवी ती 15 अँपियर पेक्षा खूप जास्त वाढते. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, आपली जी उपकरणं आहेत किंवा ती वायर स्वतःच खूप जास्त तापते आणि स्पार्क बाहेर निघायला लागतो बघा. आणि तो स्पार्क निघाल्यावरती आग पण लागू शकते. तर हेच आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर काय लिहायचंय आता तुम्ही बघा. परत एकदा पुस्तकावरती येऊयात आपण. बघा, लघु परिपथ कशाने निर्माण होते, त्याचा काय परिणाम होतो. तर आपण काय बघितलं, तुम्ही काय लिहू शकता, ती लाल वायर आणि काळी वायर एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे विद्युत धारा विद्युत धारा लघु परिपथामध्ये व्हायला लागते. म्हणजे विद्युत धारा जी आहे ती पूर्ण तिचा रस्ता न कापता लहान रस्ता निवडते. त्यालाच आपण लघु परिपथ असे म्हणतो. लघु परिपथ कशाने निर्माण होते? दोन्ही वायरच्या संपर्कामध्ये आल्यामुळे. ते ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याचा परिणाम काय होतो? तर काय होतो त्याचा परिणाम? आपल्या परिपथामध्ये खूप जास्त उष्णता निर्माण होईल. विद्युत परिपथामध्ये खूप जास्त उष्णता निर्माण होऊन आगही लागू शकते. हा त्याचा परिणाम आहे. ठीक आहे. दुसरा परिणाम काय आहे? आपल्या घरामधील उपकरणे बिघडू शकतात. विद्युत उपकरणे बिघडू शकतात. हा पण दुसरा एक परिणाम आहे. ठीक आहे, कळलं? ज्यांना ज्यांना कळलं हात वरती करा मुलांनो. प्रश्नाचं उत्तर कळलं तुम्हाला? चला पुढच्या प्रश्नावरती जाऊया. शास्त्रीय कारणे लिहा. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात आणि उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलर यामध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात. शुद्ध धातूंचा करत नाही. हे दोन्ही प्रश्न मी एकत्र का वाचले? कारण हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सिमिलर आहेत, एकसारखी आहेत. काय लिहायचंय बघा, ही जी टंगस्टन धातू आहे, हा टंगस्टन धातू काय आहे? पहिली तर बघा, तो टंगस्टन धातू वापरतोयच कशाला? आपल्याला प्रकाश निर्माण करायचंय. तर टंगस्टन हा असा धातू आहे की ज्याच्यामुळे काय होणार आहे, त्याला खूप जास्त गरम केलं की तो एका तापमानाला जाऊन त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडायला लागतो. तर ही एक तर त्याचा गुणधर्म आहे. आपल्याला असंच कोणती तरी वस्तू पाहिजे होती जी प्रकाश बाहेर फेकेल. तर तुम्ही हे लिहू शकतो की टंगस्टन धातू तापून एका विशिष्ट तापमानाला प्रकाश बाहेर फेकायला लागतो. पहिला पॉइंट. दुसरा मुद्दा काय लिहिणार? पण ते तापमान खूप जास्त असते, पण त्या तापमानाला तो वितळत नाही. नाहीतर गरम होऊन वितळू शकतो ना धातू. तर तो वितळत नाही. त्याचा जो वितळण बिंदू आहे, मेल्टिंग पॉइंटला वितळण बिंदूच म्हणतात का मुलांनो? केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल. एक असतो उत्कलन बिंदू आणि दुसरा काय असतो? द्रवण बिंदू असतो का? मी काल परवाच हा शब्द वाचलेला, विसरले. काय असतो तुम्हाला आठवते का? ज्या तापमानामध्ये स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं त्याला काय म्हणतो? द्रवबिंदू. हा, असंच काहीतरी नाव आहे. पण तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणते. मग त्याचा जो आहे तो उत्कलनांक असतो एक आणि दुसरा द्रवणांक असतो. येस, त्याचा द्रवणांक, येस, द्रवणांक शब्द आहे. तर तुम्ही दुसरा मुद्दा हा लिहा की त्याचा द्रवणांक खूप जास्त असतो. त्याच्यामुळे तो काय वितळत नाही. त्याच्या ह्या गुणधर्मांमुळे आपण त्याला वापरतोय. ठीक आहे. टंगस्टनच्याच धातूला आपण वापरतोय. हे ह्याचं झालं उत्तर पहिल्या प्रश्नाचं. दुसरं जे विचारलेलं आहे नायक्रोम बद्दल, नायक्रोम मिश्र धातू, त्याच्यासाठी पण असंच लिहिणार. आता नायक्रोम काय करते, की विद्युत उपकरण आपल्याला गरम करायचे आहेत ना, तर नायक्रोम साठी काय लिहिणार तुम्ही? नायक्रोम जे आहे हा असा मिश्र धातू आहे की तो जास्तीत जास्त गरम होतो आणि तो पण जास्त तापमानाला वितळत नाही. त्याच्यामुळे मग आपली जी हिटिंग अप्लायन्सेस आहेत, गरम होणारी जी उपकरण आहेत, त्याच्यासाठी तो एकदम सुटेबल आहे. सुटेबल म्हणजे
सुटेबलला मराठीत काय म्हणतात? साजेसं आहे म्हणू शकतो आपण. पण सायन्समध्ये असे साजेसं वगैरे वर्ड नाही लिहू शकत. कोण सांगेल मला कसं उत्तर ह्याचं फ्रेम करणार तुम्ही मुलांनो? उत्तर ह्याचं कसं बनवणार? मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय सगळं. पण तुम्ही कसं त्याला लिहिणार कसं? नायक्रोम सारख्या मिश्र धातूचाच आपण उपयोग करतो, शुद्ध धातूचा नाही. का बरं? एकतर तो चांगला गरम होतोय, उष्णता म्हणजे तो खूप जास्त उष्णता त्याच्यामध्ये निर्माण होते आणि उच्च तापमानामध्ये तो वितळत पण नाही. म्हणून आपण असं लिहू शकतो, की म्हणून अ, ही गरम होणाऱ्या आपल्या उपकरणांसाठी ज्या गुणधर्मांची आवश्यकता आहे, ते सगळे गुणधर्म ह्या धातूमध्ये आहेत. मिश्र धातूमध्ये आहेत, नायक्रोममध्ये. म्हणून तो वापरला जातो असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. पुढे विद्युत पारेषणासाठी तांब्याचा किंवा अॅल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. विद्युत पारेषण म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी विद्युतधारा वाहून घ्यायला. तुम्ही जर मुलांना नीट बघितलं ना, गेल्या वर्षी बघा कुठल्या वायरचा, कुठल्या तारेचा रोध किती आहे हे गेल्या वर्षी आपण बघितलेलं. म्हणजे जेवढा रोध कमी, तेवढी जास्त विद्युतधारा वाहणार. तर तुम्हाला जर आठवत असेल, तर गेल्या वर्षी ना सोने आणि चांदी ह्या 2 अशा वायर होत्या, ज्याचा रोध खूप कमी होता. मग तांबे आणि अॅल्युमिनियम पेक्षा सोने चांदीची जी वायर असेल, तर त्याच्यातून अजून छान पद्धतीने विद्युतधारा वाहील. तर ते न वापरता आपण तांब्याची तार किंवा अॅल्युमिनियमची तार का वापरतोय हा प्रश्न आहे. कोण सांगेल उत्तर? मला तुम्हाला बघाय कोण सांगेल उत्तर? फक्त मला मुरुमगावच्याच मुली दिसतात आहेत. बाकी सगळ्यांचे कॅमेरे ऑफ आहेत. गर्ल्स तुम्ही सांगाल तुमच्यापैकी कोणी तर आपण सोने चांदीच्या तारा का नाही वापरत घरामध्ये? तुम्ही बघितलं असेल ती प्लास्टिक काढून बघितले तर आतमध्ये तांब्याचीच तार असते. जेव्हा की तांब्यापेक्षा पण जास्त विद्युतधारेच्या सुवाहक सोने आणि चांदीच्या तारा आहेत. ते का नाही वापरत आपण? सांगा रे. सोपं आहे उत्तर. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. लावजू नका सांगत. चुकीचं असलं तरी पण चालेल. लवकर, लवकर. आपल्याला आणखी पण काही क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत ह्या धड्यातले. सिंपल आहे ना? बघा, सोने चांदी एवढं नाही, पण कॉपर आणि अॅल्युमिनियम सुद्धा चांगले सुवाहक आहेत विद्युतधारेचे. तर विद्युतधारा वाहून नेण्यासाठी ते चांगलेच. सोने चांदी का नाही वापरत आपण? आपल्याला ते परवडेल का? हं? किंमत पण महत्वाची आहे ना. म्हणून तांबे जे आहे सोने चांदीच्या तुलनेत स्वस्त पण आहे आणि कमीत कमी तेवढी तर विद्युतधारा वाहूनच नेते ज्याने की आपलं काम चालेल. म्हणून तुम्ही हे उत्तरामध्ये 2 मुद्दे लिहायचे. एकतर ते विद्युतधारेचे चांगले सुवाहक आहेत आणि दुसरे स्वस्त आहेत ते. सोने चांदीच्या तारेच्या तुलनेमध्ये ते स्वस्त आहेत. म्हणून आपण त्यांना वापरतो. ठीक आहे. हे 2 मुद्दे लिहायचे तुम्ही ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. हं. मला एका आपली अशीच एक अजून 10वीचे जे संध्याकाळी पण मुलं जॉइन होतात ना, त्यांनी खूप छान उत्तर दिलेलं ह्याचं. मॅम सोने चांदीच्या जर आपण तारा वापरल्या ना, चोर सगळे ते चोरून घेऊन जातील. सर्किट सगळं तोडून. ते पण बरोबर आहे. राइट? चला पुढचा प्रश्न. व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी जूल एवढी किलोवॉट आवर हे एकक वापरले जाते. जूल ऐवजी किलोवॉट आवर हे एकक वापरले जाते. हे गेल्या वर्षी होतं. आठवत असेल जर तुम्हाला. आठवतंय 1 किलोवॉट आवर आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे मुलांनो. अच्छा थांबा 1 मिनिट. लाईट बिल घरी जे लाईट बिल येतं, आपण जे लाईट वापरतो, जे लाईट बिल येतं घरी, ते कोणी कोणी बघितलंय? सगळ्यांनी बघितले? व्हेरी गुड. ते बिल कॅल्क्युलेट कसं करतात माहितीये? हे आपण ना नेक्स्ट क्लासमध्ये शिकूयात. हा वाला प्रश्न सध्या सोडूयात. आपण हा प्रश्न नेक्स्ट क्लासमध्ये शिकूयात. कारण आता पूर्ण एक्सप्लेन करून नाही होणार. पुढच्या क्लासमध्ये काय करायचंय ना मुलांनो? मला तर नाही वाटत तसं जमेल. पण बाय चान्स तसं जर जमलं तुमच्या शाळेमध्ये कोणाकडे तुमच्या टीचर्सकडे किंवा शाळेचं लाईट बिल असेल
किंवा तुमच्या घरून जर समजा तुम्ही जाऊन माघारी आला, जर शनिवारी रविवारी जर तुम्ही घरी गेला आणि जर माघारी आला कोणी, तर लाईट बिल घेऊन या बरोबर. ते लाईट बिल समोर ठेवून ना, ते लाईट बिलची ते आपली जी जे बिल भरतो त्याची किंमत ते कॅल्क्युलेट कसं करतात ते आपण बघूया. तुम्ही नॉर्मली मुलांनो फळं, भाजी किंवा अजून सामान घ्यायला गेला दुकानामध्ये, आपण बरोबर मोजतो ना, किती किती पैसे कशा कशाचे झाले, आपला टोटल खर्च किती झाला, तर आपण त्याचं बरोबर बिल काढतो. तसं लाईटीचं जे बिल येतंय ते कसं काढलंय त्यांनी ते पण तर आपल्याला माहिती पाहिजे ना, की आपले पैसे कुठे कुठे चाललेले आहेत. मग ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये शिकूयात. मग तिकडे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल. तर सध्या हा वाला प्रश्न जे आहे तो आपण होल्डवर ठेवूया. गेल्या वर्षी माझ्याकडे जी 9वी मुलं होती त्यांना मी ऑलरेडी शिकवलेलं होतं. पण तुम्ही गेल्या वर्षी नव्हता ना, म्हणून तो टॉपिक मी तुमचा आता घेईन. आय नो ते थोडंसं एक्स्ट्रा आहे, पण तुम्हाला ते करायला मजा येईल आणि अ, जास्त एक्स्ट्रा केल्यामुळे आपण ना मग जी बेसिक गोष्ट असते ती कधीच नाही विसरत. नुसतं तुम्हाला हे एवढ्याच उत्तर सांगितलं ते तुम्ही विसरू शकता, पण ते एक्सप्लेन केलं तर विसरणार नाही. ठीक आहे? चला आता हे पटकन ना हे वाले प्रश्न संपूयात, म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये आपण ही गणितं सोडवू. खालील विधानांपैकी कोणते विधान लांब सरळ विद्युत तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्रा बरोबर वर्णन करते? स्पष्टीकरण लिहा. कोणत्याही मुलांनो, एक सरळ तार आहे, त्याच्यामधून विद्युत धारा चालली आणि चुंबकीय बलरेषा निर्माण झाले. तारेला लंब सरळ रेषांमध्ये, लंब सरळ रेषा स्ट्रेट लाईन तर अजिबात नसतात. तारेला समांतर समांतर पण रेषा नसतात. तारेला लंब व तारेपासून दूर अशा चुंबकीय बलरेषा जातात, हे पण नाहीये. समकेंद्री वर्तुळाकार हे वाला आहे. समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा निर्माण होतात. तर हे आपलं आहे. हे बघितले ना, आपलं स्ट्रेट कंडक्टरच्या भोवती गोल गोलच बनलेल्या. त्याच्यानंतर नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृती काढा व भागांना नावे द्या. हा प्रश्न मी ऑलरेडी तुम्हाला होमवर्कला दिलेला, स्पष्ट पण केलेलं, पुस्तकामधून कुठून कुठून काय काय कॉपी करायचंय, सेम टू सेम तेच उत्तर आहे हे. ठीक आहे, तर हा प्रश्न पण आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. काय कोणतीही आकृती आहे मुलांनो, बघा हा उजवा हात, हा डावा हात, कोणते नियम येथे, कोणते नियम दर्शवतात येथे लवकर सांगा. हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, हा फ्लेमिंगचाच डाव्या हाताचा नियम. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हे जे आपलं नेहमी तर्जनी असते, हे बोट, पहिलं बोट असतं अंगठ्याच्या बाजूचं, ते नेहमी काय दाखवतं? चुंबकीय क्षेत्राची दिशा. लेफ्ट हँड मध्ये हा जो मधलं बोट आहे ते विद्युत धारेची दिशा दाखवते आणि तेच मधलं बोट राईट हँड मध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची दिशा दाखवते. आणि अंगठा काय दाखवतो? तो जो विद्युत वाहक आहे तो कोणत्या दिशेला आपण फिरवतोय किंवा नॅचरली स्वतःहून फिरतोय ते दाखवतो अंगठा. बरोबर आहे? मोटरमध्ये माहितीये ना स्वतःहून फिरतो आणि जनित्रामध्ये आपण त्याला फिरवतोय. हा, आता ह्या परत इथे आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. तर ही वितळ तार आहे, हे एमसीबी आहे, हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय बघा. हेच ते म्हणतो ना आपण, हा खटका खाली पडतो विद्युत धारा खूप जास्त झाल्यावर. हे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल, शाळेमध्ये पण हे ऑलरेडी जोडलेलं असेल. तर ह्यांचे उपयोग ऑलरेडी पुस्तकामध्ये मागे दिलेले होते. आणि हे आपलं काय आहे, इथे दिसते दुभंगलेलं कड, तर हे काय आहे आपलं? हे ही मोटरचं चित्र आहे, इलेक्ट्रिक. नाही नाही नाही, सॉरी, इथे काय दिलंय बघा, इथे ए लिहिलंय, म्हणजे हे इथे गॅल्व्हनोमीटर जोडलंय आणि हे दुभंगलेलं कड आहे, म्हणजे हे आपली जे आहे ते दिष्ट जनित्र आहे. जे दिष्ट जनित्राचं जे ते आहे चित्र. तर हे वाला दिसते तुम्हाला. ह्याच्यामध्ये कशी नावं दिलीत सेम तशीच नावं द्यायची, फक्त इथे दोन कड्यांच्या ऐवजी तिथे दुभंगलेलं कड वापरले, कारण त्यांनी त्याला दिष्ट जनित्रामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि दुसरं जे अजून ज्या आकृत्या दिलेल्या होत्या त्या आपण ऑलरेडी वरती बघा पुस्तकामध्ये जा बघितलेले आहेत. सगळीच्या सगळी उत्तरं पुस्तकामध्येच आहेत. हे दिसतंय वितळतार, हे एमसीबी, हे तेच म्हणत होती बघा, हे एमसीसीचं हे ऑलरेडीच दिले, जसंच्या तसं कॉपी करायचंय. ठीक आहे, तर चला आता आपला वेळ पण झालाय, आपली गणितं राहिलीत सोडवायची.
गणित आधी आपण सोडवू नेक्स्ट क्लासमध्ये. फास्ट थोडी घेईल मुलांना मी गणित, कारण सगळी गणित सोडवून व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ना मग मी जसं सांगितलं लाईट बिल पण बरोबर घेऊन बसा. कोणी कोणी घेऊन बसेल लाईट बिल बरोबर? ट्राय करा लाईट बिल बरोबर घेऊन बसायला. मग आपण एक एक करून त्याचं समजून घेऊयात की कसं त्यांनी कॅल्क्युलेशन्स केलेत आणि बिल कसं जनरेट होतं. ठीक आहे, चला, आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. समजलं सगळं आज आपण जे काय डिस्कस केलंय? मुलींनो हात वर करा. ज्यांना ज्यांना समजलं हात वरती करा. ओके, ग्रेट. चला ठीक आहे, आपण आता क्लास संपूया. थँक्यू सो मच जॉईनिंग. बाय बाय. हे होमवर्क मध्ये हे प्रश्नांची उत्तरं लिहा. जर तुम्ही सोडवला नसेल आतापर्यंत स्वाध्याय, तर स्वाध्याय सोडवा. आज जेवढं